व्हॉट्सअप गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या माझा न्यू ब्लॉग मध्ये. सो गाईज, आज आम्ही चाललो श्रीशल्यमला. सो आम्ही हॉटेलवरून निघलेलो, आता आम्ही आलो नाश्ता करायला श्रीशल्यमला. आणि पुढे मम्मी चालली आहे, तू पप्पा इथे लक्ष द्या. सो आम्ही चाललो नाश्ता करायला. इथे गाडी आहे, तिथे डोसा वगैरे खातो. सो आता आम्ही नाश्ता करायला. सो गाईज, आता आम्ही इथे नाश्ता करायला बसलो. डोसा पण आला गाईज, मगाशी सांगितलेला डोसा पण आलाय. मम्मी तिकडे बसली आहे कारण की मम्मीला थंडी वाजते, म्हणून मम्मी उन्हात बसली आणि आम्ही सावलीत बसलोय. सो आता खातो आम्ही डोसा. आता मी इथे नाश्ता करायला आलो तो इथे बेकरी आहे, इथे बिस्किट केक सर्व आहे. आणि इथे खूप मोठे मोठे बॉटल्स पण आहेत. आम्ही इथे नाश्ता करत होतो. गाईज, आता आम्ही इथून चाललो श्रीशल्यम मल्लिका अर्जुनला चाललोय. इथून तर तुम्हाला भेटतो रस्त्यात. सो गाईज, आता आम्ही तिथून निघलेलो, आम्ही श्रीशल्यमला चाललेलो. आता तर मध्ये इथे चेकपोस्ट येतो, तिथेशी इथे बॉटल वगैरे खायचं सामान सगळं काढतं, कारण की ते प्लॅस्टिकचं असतं, तिथं प्लॅस्टिक नसतं टाकायचं. आणि आम्ही बघा किती आले, सगळं चेक केलं पण हे नाही पकडलं. आणि गाईज, इथलं जंगल इतकं भारी आहे ना, खूप भारी जंगल आहे. गाईज, मी व्हिडिओ बघितलेली युट्यूबवर, त्याच्यावर बोलतात रात्रीचे वाघ येतात इथे. तुम्ही आता बघा जंगल. गाईज, आपल्या इथे कसं गाईज हरिण गेली. हो, आली. सो गाईज, इथे खूप प्राणी आहे गाईज. इतके प्राणी येत नाही गाईज, संपणार नाही. खूप आहेत, खूप. आता तुम्ही बघितलं असेल, इथे एक हरिण होता. आता आपण पुढे बघूयात अजून काय आहे. आम्हाला पहिला प्राणी हरिण दिसलाय गाईज, तुम्हाला दाखवतो. आता पुढे खूप असतील अजून दिसले. तुम्ही बघितलं असेल मागे एक हरिण दिसला. सो इथे वारुळ पण खूप आहेत, म्हणजेच मुंग्यांचे घर खूप मोठे मोठे आहेत. आपल्या इथे कसे किल्ले बनवतो आपण मोठे, तसे इथे वारुळ किल्ल्यांसारखेच आहेत. सो गाईज, इथे एक टायगरचं स्टॅच्यू आहे. सो तुम्ही बघा, हा बघा स्टॅच्यू. जंगल सफारी पण इथेच होते गाईज, तो स्टॅच्यू खूप भारी होता. आता अजून प्राणी दिसले पुढे तर तुम्हाला दाखवतो. वारुळ आहे बघा, वारुळ आहे गाईज, इथे वारुळ गेला. वारुळ गाईज, तुमचे खूप नशीब आहेत, तुम्हाला हरिण बघायला भेटला. मी नेमकी ब्लॉग चालू केलाय, हरिण दिसला तुम्हाला तेव्हाच, आणि आम्हाला पण तेव्हाच दिसला. गाईज, माकड बसलेले होते. सो गाईज, अजून कोल्हे वगैरे दिसले तर दाखवतो तुम्हाला. गाईज, रस्त्यावर माकड गेले गाईज. अजून एक माकड. हा आला. गाईज, इथे खूप माकड आहेत. इकडे पण एक माकड आहेत, इकडे पण खूप आहेत. इकडे अजून एक आहे, तिकडे पण अजून आहेत. तिकडे राहिलेच बसलेत जेवण खायला. इतके बसलेत. सो गाईज, आता इथे कापूस आलेले आहेत, कापूसची खेती. आणि इथे बकऱ्यांची खेती आहे. खूप बकरे आहेत गाईज, खूप. इतके बकरे आहेत, मेंढे बकरे दोन्ही आहेत. आणि इथे कापूसची खूप खेती केलेली आहे गाईज. सो गाईज, श्रीशल्यमचा मोठा डॅम आहे गाईज, खूप भारी डॅम आहे आणि खूप मोठा डॅम आहे. श्रीशल्यमचा सगळ्यात मोठा डॅम. गाईज, असे खूप जागा आहेत. एक मागे छोटा डॅम पण होता, आणि आता सगळ्यात मोठा डॅम आहे हा.
गाईज आता आम्ही गणपती मंदिराजवळ आलेलो आहे. तुम्ही मंदिर बघा. सो गाईज आता आम्ही श्रीशैल्यमला पोहोचलेलो आहेत. सो आतमध्ये शूट नाही करू शकत, मोबाईल आतमध्ये अलाउड नाही. सो आता आम्ही चालू दर्शनाला. दर्शन झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट भेटतो. सो गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे. सो तो आम्ही गोटी सोडा प्यायला आलो. गोटी सोडा पप्पांनी पण केला. मम्मी तो बी. गाईज आमचं लवकर दर्शन झालं, गर्दीच नव्हती. 30 मिनिटात आमचं दर्शन झालं. आता फोटो काढणार आहेत, नाही तो निघणार आहेत आम्ही. सो गाईज आता आम्ही मंदिराजवळ आले फोटो काढायला. आतमध्ये फोन अलाउड नाहीत मंदिराच्या. सो तुम्ही गाईज मंदिर बघा. मंदिर गोल्डन. तुम्हाला हा वाला मंदिर वाटेल, पण हा वाला नाही. मंदिर हा गोल्डन हा मंदिर आहे. आता इथे मम्मी पप्पा सगळेत. स्वतः फोटो शूटिंग करणार आहेत आम्ही. मंदिर आता आम्ही फोटो शूटिंग करणार आहे. फोटो काढतो गाईज आता. सो गाईज आमचं दर्शन झालं. स्वतः आम्ही इथे जेवायला आलोय. सो इथे जेवायला मम्मी आपण थाली मागवली. ना आम्ही शेजवान राईस मंचुरियन मी गोटी सोडा देतो. सो गाईज आमचं जेवण झालंय. स्वतः आम्ही रोपवेला चाललोय. रोपवेवरून गाईज खूप चांगला व्ह्यू होता, तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. सो गाईज तिथे खूप टाइम लागतो. तिकडे जाऊन 1 तास थांबायला लागतो रोपवेने. सो आमचं प्लॅन आहे इथे ते ड्रॅगनचं मूवी आहे, तुम्हाला माहितीच आहे. ते 3Dचं असतो, आजूबाजूने VR लावायचं ते टाईपचे. सो आता तिथे जायचं प्लॅन आहे आमचं. सो गाईज तुम्ही आता पाताळगंगा नदी पाहू शकतात. बघा. सो गाईज इथे लक्की पण आहे, मम्मी पण आहे आणि गाईज रोपवे पण जातात खालती इथे. सो गाईज आता आम्ही आलो ते बघायला. हा गाईज खूप डेंजर होता. मजा आली. हा मजा आली. गाईज जाम डेंजर होता, तुम्ही बघितलं असेल. खूप डेंजर होता गाईज. खूप डेंजर होता. आता आम्ही चाललोय छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमला चाललोय. सो गाईज तो म्युझियम पण खूप भारी. आता चाललोय म्युझियमला. गाईज आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमला पोहोचलेलो आहे. शिवाय तिथं 10 रुपये तिकीट आहे एंट्रीचं. 10 रुपयेच जायचं तिकीट. So guys, hi museum. सो इथे तुम्हाला चढायला लागेल. इथे चप्पल काढायची आणि वरती जाऊन चढायचं. इथे सीडी आहे.
मग वरच्या आता आतमध्ये काय ते दाखवतो. चला कशाला शिवाजी आता आम्ही आलो आतमध्ये. शिवाजीची मूर्ती आहे ना खूप चांगली आहे. जय जय शिवाजी. गाइस खूप मूर्ती समोर आहेत ना जिजाबाई आहे. गाइस खूप भारी आहे. आता आम्ही शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम मधून निघलेले आहेत. आता आम्ही चाललोय डायरेक्ट हैदराबादला. आता इथले सगळे पॉइंट केलेत गाईज आम्ही. आता आम्ही इथून डायरेक्ट हैदराबादला चाललो आमच्या रूम. इथून हैदराबाद 250 किलोमीटर आहे. सो जायला खूप टाइम लागणार आहे. सो आता तुम्हाला निघतो रस्त्यात. सो आता आम्ही म्युझियम मधून निघलेलो आहेत. आता आम्ही आईस्क्रीम खात होतो. आता आम्ही डायरेक्ट हैदराबादला जाणार आहेत. आणि या बाजूला एक भारी सर्कल आहे, हे बघा खूप भारी आहे. आता आम्ही डायरेक्ट हैदराबादला जाणार आहे, तिथून डायरेक्ट रूमवर. मग उद्या गाईज सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सो गाईज आम्ही श्रीशैल्यमवरून आमच्या रूमवर आलेलो आहेत हैदराबादला. सो तुम्हाला काल मी अर्धवट रूम टूर दिलता, तर तुम्हाला आज अख्खा रूम टूर देतो. सो गाईज इथे एंट्री आहे. इथं कॉफीचं आहे, इथं आरसा आहे गाईज, इथं बेड आहे, आमच्या बॅग्स आहेत, इथे एक्स्ट्रा बेड आहे, इथे ड्रेसिंग टेबल आहे, इथे एक फोन पण आहे, डायनिंग टेबल एक भेटेल आणि रूम पण आहे. सो गाईज हाच आहे आमचा रूम टूर. सो आता आम्ही थोड्या वेळात डिनरला चाललो. सो गाईज आता आमचं डिनर झालंय. सो इथंशी आमच्या हॉटेलच्या बाहेर एक पोर्शे उभी आहे गाईज, हे बघा गाईज पोर्शे. सो आता आम्ही चालायला. सो गाईज आता चालायला पडते. त्यावेळी पुढे गेले, मला टाकून गेले गाईज. त्याला पटकन ते बघा. सो आता मी पण जातो इथं म्हणतो, मग डायरेक्ट रूमवर. सो गाईज तुम्ही तसं बघितलं आता आमचं डिनर झालेलं आहे. सो
सो तुमच्यासाठी उद्या एक सरप्राईज आहे गाईज. सो आपण या ब्लॉगला इथं सेंड करूया. तोपर्यंत बाय बाय.